खडसे कुटुंबियांनी कोट्यवधी रुपयांचा भूखंड लाटला। आमदार चंद्रकांत पाटील यांनी रक्षा खडसेंवर हा आरोप केलाय। तर मी जागा घेतलेल्या नियमांतर्गत आहेत। चंद्रकांत पाटील यांना खडसे नावाची ॲलर्जी आहे। पुरावे असतील तर चंद्रकांत पाटील यांनी समोर ठेवावे असं रक्षा खडसे यांनी म्हटलंय। अशी कोणती जागा एक स्क्वेअर फूट जागा आमच्या एखाद्या माणसाने की आम्ही कोणतरी घेतली ते सांगा। तुमच्याकडे तुम्ही हजारो स्क्वेअर फूट जागा तुम्ही घेतल्या सांगतोय आणि हे सर्वसामान्यांसाठी जागा असतात ते आपण स्वतः ठेवल्या। त्याला काय मुक्ताबाईच्या तीर्थक्षेत्रामध्ये 2 जागेचा विकास केला। रुर्बन मधून 2-2 कोटी रुपये खर्च केले आणि लगेच ती जागा ताब्यात घेतली। त्याच्यावर गुरुनाथ फाउंडेशनचे बोर्ड लावून त्या ताब्यात घेऊन टाकल्या। ते संतांसाठी महंतांसाठी वारकऱ्यांसाठी असलेल्या जागा पण तुम्ही जर अशामध्ये बघत असाल तर ते आता पाहायला भेटतील। मी सांगतो आरोप नाही आहे, या गोष्टीला सगळे पुरावे आहे। आरोप नाही आहे, पुरावे आहे। सगळे घेऊन पुरावे घेऊन बोलतो मी, बिना पुरावे बोलत नाही। माझ्याकडे सरकारची ऑर्डर आहे। जी जागा मी पुनर्वसनची घेतलेली आहे ती सरकारी नियमच्या अनुषंगाने 25 लाख मी तिथे भरलेलं आहे। त्याची ऑर्डर पूर्ण आहे। कोणतीही जागा मी फुकटला हे माझ्या नावावर किंवा माझ्या संस्थेच्या नावावर मी केलेली नाहीये आणि त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी समोर ठेवावे। हे तर डॉक्युमेंट सगळे उपलब्ध आहे, सरकारकडे त्याचा रेकॉर्ड आहे। पण त्यांना एक नावाचीच आमची ॲलर्जी असल्यामुळे ते असं त्यांना जे वाटेल ते धरून लावतात सगळे विषय। रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मायलेकी रिंगणात आहेत। मुलगी नगराध्यक्ष पदासाठी तर आई नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे। प्रियांका यादव आणि आई वंदना काटगाळकर निवडणुकीच्या मैदानात आहेत। कर्जतमध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यावरून शेलारांनी निशाणा साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं। ठाकरेंसोबत जो पक्ष गेला तो भुईसपाट झाला असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली, त्यांना लखलाभ लागो। पण माझं स्पष्ट मत आहे, जो उबाटा बरोबर गेला तो भुईसपाट झाला। आणि त्यामुळे आपण बघितलं असेल काँग्रेस राहुल गांधींची गेली ती भुईसपाट झाली। शरद पवार साहेबांचा पक्ष गेला तो भुईसपाट झाला। सपा बिपा मी मोजतच नाही। आणि त्यामुळे कर्जतमध्ये सुद्धा त्यांना आमचं म्हणणं आहे निवडणूक लढा पण उबाटा बरोबर जाणं म्हणजे भुईसपाट होणं आहे। रत्नागिरीत लांजा नगरपंचायतीच्या निवडणुकीत मायलेकी रिंगणात आहेत। मुलगी नगराध्यक्ष पदासाठी तर आई नगरसेवक पदासाठी रिंगणात आहे। प्रियांका यादव आणि आई वंदना काटगाळकर निवडणुकीच्या मैदानात आहेत। कर्जतमध्ये ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी एकत्र आल्यावरून शेलारांनी निशाणा साधलाय। ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाणं म्हणजे भुईसपाट होणं। ठाकरेंसोबत जो पक्ष गेला तो भुईसपाट झाला असं आशिष शेलार यांनी म्हटलंय। अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने वेगळी भूमिका घेतली, त्यांना लखलाभ लागो। पण माझं स्पष्ट मत आहे, जो उबाटा बरोबर गेला तो भुईसपाट झाला। आणि त्यामुळे आपण बघितलं असेल काँग्रेस राहुल गांधींची गेली ती भुईसपाट झाली। शरद पवार साहेबांचा पक्ष गेला तो भुईसपाट झाला। सपा बिपा मी मोजतच नाही। आणि त्यामुळे कर्जतमध्ये सुद्धा त्यांना आमचं म्हणणं आहे निवडणूक लढा पण उबाटा बरोबर जाणं म्हणजे भुईसपाट होणं आहे।